तिकडे सांगली महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा जोर वाढलाय। काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात आलाय। काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या प्रभागात खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे नेते संजय बजाज यांच्यासह उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये हा प्रचाराचा शुभारंभ पार पडलाय। यावेळी रॅली काढण्यात आली आहे। यावेळी काँग्रेसचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांनी नागरिकांना अभिवादन करत काँग्रेसला विजयी करण्याचं आवाहन केलंय। लोकांना 100% जाण आहे की तळागाळात काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोकही कायम उभी राहतात की आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। आणि मला वाटतंय सर्व समाज घटकांना या मंडळीने एकत्रित घेऊन काम केलेलं आहे। म्हणजे ह्या लोकांनी मी येताना बघितलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून सुरुवात केली, येताना रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याला आम्ही हार घातला, त्यानंतर आम्ही गारपीर दर्गेमध्ये आलेलो आहे। म्हणजे हा जो काही समतोल साधण्याचं काम या प्रभागामध्ये या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे, निश्चितपणे त्याचा आशीर्वाद लोकांचा या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील हा मला विश्वास वाटतो। आता तुम्ही आमच्या नेत्यांना प्रश्न विचारला की बाबा गुंडांचा वार्ड आहे, एखादी केस वार्डातील नागरिकांसाठी काम करताना पडत असेल तर त्याला गुंड म्हणत असेल तर होय, आम्ही खरोखर गुंड आहे। नागरिकांसाठी आणि किती केसेस असतील, हा नागरिकांच्या हितासाठी आणि किती केसेस घ्यायला लागते तेवढी आमची तयारी आहे आणि 100% आम्ही घेऊ। आणि ह्याच नागरिकांना जर का आम्ही गुंड वाटत असेल तर तिने मतातून उत्तर देतील तुम्हाला आणि ते लवकरच दिसेल। चारी पॅनल भरपूर समोरच्या दोन्ही सुद्धा पक्षाचं डिपॉझिट जप्त करून या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आहेत आणि ते आम्ही आणणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।